आपलं सरकार गद्दारांनी पाडलं नसतं तर तुमच्यावर आंदोलन करायची वेळच आली नसती असं ते म्हणाले। तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्रीही आजच भेटणार आहेत। त्यांच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेतली आहे। या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि मंत्री दीपक केसरकर हे आंदोलनस्थळी पोहोचल्यावर त्यांनी काय म्हटलंय नेमकं आपण ते पाहूया। काय झालं की कोरोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतो तेवढ्यात माझ्या ऑपरेशनचं खटलं निघालं। त्यातनं जरा कुठे उभा राहतोय तेवढं त्यांनी गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं। पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं। हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे। अजूनही तुमची ताकद जी आहे ना, तुमची सेवा ही ज्यांना कळत नाही ते कृतज्ञ लोक आहेत। आज संध्याकाळी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर शिष्टमंडळाची भेट होणार आहे। आपल्याला माहिती आहे की गेली 5 ते 7 वर्ष हा पगार वाढलेला नव्हता। गेल्या मार्च महिन्यातच म्हणजे या एप्रिलपासून 20% वाढ ही अंगणवाडी सेविकांना दिलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या इतर काही मागण्या होत्या। आता इथं आल्यानंतर मला असं कळलं की त्यांना वन टाइम जी पेन्शन दिली जाते ती गेली 4-5 वर्षात मिळालेली नाही। तो सुद्धा प्रश्न मार्गी लागेल आणि मुख्यमंत्री महोदयांची ज्यावेळेला चर्चा होईल त्यावेळेला निश्चितपणे याच्यावर मार्ग निघेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।